उमरगा तालुक्यातील प्रणव सूर्यवंशी आणि लोहारा तालुक्यातील सोहम हुडगे या दोन्ही देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या यशस्वी युवकांचा धाराशिव जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने उमरगा शहरातील माजी सैनिक संघटना कार्यालयात दिनांक 22 डिसेंबर रोजी भव्य सत्कार सोहळा पार पडला। एनडीएच्या माध्यमातून देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या प्रणव सूर्यवंशी आणि सोहम हुडगे यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। कार्यक्रमास माजी सैनिक प्रकाश रणखांब, गोविंद काळे, अशोक सूर्यवंशी, घनश्याम पाटील, शेखर पवार, बबरुवान गायकवाड, वाल्मिक भोसले, किशोर गायकवाड, परमेश्वर चौगुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सत्कार सोहळ्यात यशस्वी दोनही युवकांनी देशसेवेसाठी असलेली आपली भावना आणि अनुभव मांडले। तर हे जागृत करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं सोहळा वगैरे, बाकीच्यांना पण कळावं की ऑफिसर एंट्री पण आहे भारतीय सैन्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही देशाची सेवा करू शकता। शालेय जीवनापासून काय नेमकं तुझी तयारी होती? मी लहानपणीपासूनच मला आर्मी नेव्हीमध्ये जायचं होतं आणि मग मी वडिलांच्या मित्रांच्या माहितीनुसार आम्हाला कळलं की सैनिक स्कूल वगैरे पण असतं। मग त्यासाठी आम्ही प्रिपरेशन करण्यासाठी मग तिथे निलंगा तालुक्यामध्ये सगळे सर पण होते, तर त्यांच्याकडे आम्ही 8 महिने होतो प्रिपरेशनसाठी। किती वाला? 5वीला। आणि मग तिथे माझं सिलेक्शन झालं एनडी मध्ये सैनिक स्कूलमध्ये, तर मग 6वी ते 12वी मी सैनिक स्कूलमध्ये होतो। सैनिक स्कूलमध्ये राहिल्यामुळे सैनिक स्कूलमध्ये चांगली माझी प्रिपरेशन करून घेतली सैनिक स्कूलमध्ये। तर मग तिथं मला कळलं अजून आर्मीबद्दल, कसं अप्लाय करायचं, फॉर्म वगैरे कसे भरायचे, इंटरव्ह्यू कसा असतो, एक्झाम कशी असते। मग त्यानंतर 12वी झाल्यानंतर मग मी TS म्हणून एक एंट्री असते आर्मीमध्ये टेक्निकलमध्ये, त्यामध्ये मी जेईच्या थ्रू मला इंटरव्ह्यूमध्ये शॉर्टलिस्ट झालो मी। आणि मग माझा बँगलोरमध्ये SSB मध्ये माझा इंटरव्ह्यू होता, 5 दिवसाचा असतो तो इंटरव्ह्यू। त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि माझी ऑल इंडिया रँक 37 आली होती त्यामध्ये। आणि मग माझी जॉईनिंग आली मार्च 2022 मध्ये ओटी गयामध्ये, ते बिहारमध्ये आहे। मग तिथे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग 1 वर्षाची करून माझ्या टेक्निकल एंट्रीच्या अभ्यासासाठी बीटेकसाठी मी पुण्यामध्ये मला 3 वर्षासाठी पाठवलं। आणि मग 3 वर्ष तिथे बीटेकचे एज्युकेशन करून मग मला 1 महिन्यासाठी पासिंग आउट परेडसाठी मी IML देहरादूनला गेलो होतो। आणि तिथे 13 डिसेंबर 2025 रोजी माझी पासिंग आउट झाली आणि मला हा पद मिळाली। कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे? बालवयापासून शालेय जीवनापासून काय छंद जोपासला पाहिजे, काय ध्येय असलं पाहिजे? म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आर्मीला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते डिसिप्लिन। म्हणजे स्वतःवर तुम्ही जे कोणी बघत नाही न बघताही तुम्ही कसं म्हणजे तुमचं हे कसं आहे, म्हणजे वागणं कसं आहे, कोणी न बघताही। सगळे बघत असताना तर आपण नीट वागतोच, पण कोणी न बघताना आपण किती वाजता उठतोय, अभ्यास करतोय का स्वतःहूनच, आणि स्वतःहून जो स्वतःचा डिसिप्लिन आहे तो जर एकत्र ठेवला पूर्ण आणि लहानपणीपासून जर हळूहळू प्रिपरेशन करत गेलं तर काही अवघड नाही जाणार यश मिळवण्यात। सरांना सुद्धा धन्यवाद म्हणू इच्छितो, कारण त्यांनी जी माझ्याबद्दल न्यूज वगैरे केली त्याने खूप लोक म्हणजे मोटिवेट होत आहेत कारण NDA साठी। आणि मागच्या 2-3 दिवसात मी बऱ्याच जणांना भेटलो जे म्हणजे माझे झालेले न्यूज वगैरे आणि बॅनर बघून भेट घेण्यात आलेली, मी त्यांना सुद्धा मोटिवेट करू शकलो, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद। आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आपल्या साईडला जसं उमरगा धाराशिव या साईडला ही जी कॉम्पिटिशन आहे NDA वगैरे, आता मी गेलेलो SSB इंटरव्ह्यूसाठी देहरादूनला, बँगलोरला 2 जागी मी गेलो, तिथं मी बघितलं की आपल्या साईडचे म्हणजे मुलं खूप कमी येतात, बाहेरच्या राज्यातले जास्त आहेत। त्यामुळं आपल्याकडे अजून तेवढं एन्व्हायरमेंट नाही आणि तेवढं नॉलेज पण नाही सगळ्यांना। तर मी म्हणजे म्हणू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी याकडे बघावं, देश सेवेसाठी प्रयत्न करावे। धन्यवाद। या सोहळ्यात धाराशिव जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शहाजी चालुक्य यांनी सोहळ्यात उपस्थित विद्यार्थ्यांना, पालकांना आणि माजी सैनिकांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या। दोघांनाही संघटनेच्या वतीनं, माझ्या वतीनं, पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, उमरग्यामध्ये संघटना स्थापन झाली म्हणून परिसरामध्ये 2024 आणि 25 डिसेंबर येऊ लागला आहे आणि हे 5वे ऑफिसर आहेत। आर्मीमध्ये 5 ऑफिसर 2 वर्षामध्ये झालेत, कारण का मोटिवेशन ट्रेनिंग सेंटर इथंही आहे, बाहेर जातात, हे विसरता कामा नये। कारण का सैनिक एकत्र झाल्यानंतर त्यांची ॲक्टिव्हिटी बघून
मुलाला प्रोत्साहन मिळतो, इच्छाशक्ती तयार होते देशाची सेवा करण्यासाठी. त्या मी याला एकच सांगू इच्छितो या दोन्ही कॅडेटला, आपले आईवडिलाचे आपल्या गावचे संस्कार आपल्यावर कायमस्वरूपी राहावं. कारण का ऑफिसर झाल्यानंतर बरेचसे फरक पडतो. आईवडील कोण आहेत, मामा कोण आहेत, काका कोण आहेत हे विसरत जातात. उदाहरण मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, उमरग्यामध्ये आहेत. आज गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आज ब्रिगेडर आहेत, पण उमरग्याला कधी चक्कर नाही त्याची. त्यांची उमरग्याने ते एवढी मोठी वाह केलं होतं, तरी पण त्यांनी त्यांच्या पूर्ण पुराण्या गावापर्यंत पोहोचले. म्हणून ह्या दोघांनाही सांगू इच्छितो, आईवडिलांनी एवढे कष्ट करून आर्थिक परिस्थिती यांची नसतेवेळेस ह्या स्टेपला जाणं म्हणजे सोपं नाही. अशा पद्धतीतून आईवडिलांनी कष्ट करून दिले. यापुढेही आईवडील, गावातला परिसर, आपला तालुका, जिल्हा याच्याकडे लक्ष राहावं. आणि तसंच आणखी आपल्या जवळच्या मित्राला सांगा, आणि आपल्या जवळच्या कुठं अकादमी आहे, उमरग्यात अकादमी आहे, पुण्याला आहे, बेंगलोरला आहे, त्या अकादमीला गेल्यानंतर शिक्षण घेतलं तर 100% होतो. हा 1975ला हा जिल्हा मागासवर्गीय भगुडा जिल्हा म्हणत होते. आर्मीमध्ये भगुडा जिल्हा म्हणत होते. कारण काय वॉर्सवी भरती झाला हे काय टिकायचं नाही, त्यांना किट सुद्धा देत नव्हते. आज चांगली परिस्थिती आहे. बरेच आपल्या तुळजापूर तालुक्यात लेफ्टनंट जनरल पदावर कुलकर्णी पोहोचले होते. ह्या मध्ये आमदार बनलेले त्यांनी. प्रत्येक गावात ज्या माणसाला सुशिक्षित बेकार आहेत अशा पोराला भरती करून नळदुर्गला पहिला भरती येत होती. उमरगा येत नव्हतं, पण नळदुर्गला भरती राहत होती. 74, 75, 72, 76 पदला. कानात जरा काढला तर ते जनरल म्हणतो ह्याला घ्या म्हणत होता. असं संख्या जास्त तुळजापूरची आहे. त्याच पद्धतीनं आपापल्या गावातल्या दोस्ताला प्रेरणा करावं आणि देशसेवा करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन व्हावं. सैनिकांनी सुद्धा हेच काम केले. माझ्या सैनिकांनी अनेक डॉक्टर बनले, ऑफिसर बनले. ह्या संस्थेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, माझ्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून. देशसेवेला समर्पित भावनेचा हा सोहळा युवकांसाठी प्रेरणादायी ठरला. धाराशिव जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेच्या या उपक्रमातून युवकांना देशसेवेत सामील होण्याची नवी उमेद मिळाली आहे. प्रणव सूर्यवंशी आणि सोहम हुडगे यांच्यासारखे युवक समाजात आदर्श ठरतात आणि त्यांच्या यशाचा हा सत्कार देशभक्तीच्या नवीन प्रेरणेचे प्रतीक ठरतो. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.